एटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात एटीएन महाराष्ट्र न्यूज। काही ठळक बातम्या। किनवटच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते हसन लाला यांची निवड। आज दिनांक 14 जानेवारी 2020 रोजी किनवट नगरपालिका सभागृहात किनवट नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदाची निवडणूक संपन्न झाली। यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते नगरसेवक हसन लाला यांची निवड करण्यात आली। तर स्वीकृत सदस्य पदासाठी 2च अर्ज दाखल करण्यात आले होते। यात साजिद खान हे स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडले गेले, तर एक अर्ज काही त्रुटीमुळे अवैध ठरले। प्रशांत कोरडे हे स्वीकृत सदस्य बनू शकले नाहीत। सदरील पद रिक्त ठेवण्यात आले असून काही दिवसात ते पद पुन्हा भरण्यात येणार असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले। आज दुपारी नगरपालिकेच्या सभागृहात नगरसेवक हसन लाला यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली। याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला पक्षाने उमेदवारी देऊन निवडून आणले, किनवटच्या उपनगराध्यक्षपदी बसविले। मी दिवंगत माजी आमदार प्रदीप नाईक यांचा सच्चे कार्यकर्ता असल्याची पावती मिळाली। पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्य करणाऱ्यांना पक्ष संधी देतो याची प्रचिती मला आली। यासाठी माजी आमदार स्वर्गवासी प्रदीपजी नाईक यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती बेबीताई प्रदीप नाईक, पुत्र कपिल प्रदीप नाईक, ॲडव्होकेट राहुल नाईक, पक्षाचे अध्यक्ष व कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले। तेलंगणामध्ये त्याच्या भाचीचे नुकतेच निधन झाल्यामुळे त्यांनी विजय मिरवणूक काढणार नसल्याचे सांगितले। त्यांच्या विजयाबद्दल ढोल ताशाच्या व फटाक्याच्या आतिषबाजीत किनवटकरांनी त्यांचे स्वागत केले व त्यांना पुढील कार्याच्या शुभेच्छा दिल्या। यहाँ पर हसन लाला आप चुनकर आए हैं उपनगराध्यक्ष पद के लिए और आप रैली नहीं निकाल रहे। सर, मैं आपसे ये बताते हुए मुझे बहुत दुख हो रहा है कि हमारा भांजे का अपने गुलाबपुर में परसों डेट होगा था। कल उनके अंतिम बोल तो कल उनकी ये होगी, अंत्यविधि होगी। इसलिए मैं अपने ये रैली को रद्द करता हूं और आप तो सबसे क्षमा मांगता हूं। परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा एटीएन महाराष्ट्र न्यूज। चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, पुढील ग्रुपवर शेअर करा।